दिवसाला 20,000 पेक्षा जास्त उत्पन्न घेत आहे खरंय. आणि हे कसं शक्य केलं तुम्ही? सरासरी तुमच्या 2 एकर भेंडीला किती खर्च आला? फवारणी किती दिवसातून करता तुम्ही? आम्ही साधारणपणे 7-8 दिवसाला फवारणी करतो. तुम्ही लागवड किती तारखेला केली? आम्ही ही लागवड 10 मेला केली. भेंडी हे पिकच का सुचलं? भेंडी पीक माणसाला कमीत कमी लॉस मध्ये नाही का? नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फार्मटेक राजा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण नेवासा तालुक्यातील बाणेगाव येथे शांभाऊ जंगले यांच्या प्लॉटवर व्हिजिट द्यायला आलेलो आहे. यांनी एक आगळेवेगळेच प्रयोग केलेला आहे. हे शेतकरी दिवसाला 20,000 पेक्षा जास्त उत्पन्न घेतात. नमस्कार शांभाऊ. नमस्कार. हे जे मी ऐकलं ते खरं आहे का? म्हणजे तुम्ही दिवसाला 20,000 पेक्षा जास्त उत्पन्न घेताय खरंय. आणि हे कसं शक्य केलं तुम्ही? भेंडी या पिकातून हे शक्य आहे का? शक्य आहे ना. तर तुमचा किती म्हणजे प्लॉट किती एकर आहे तुमचा? 2 एकरचा प्लॉट आहे आमचा. आणि सर तुमचं असं उत्पन्न कसं काय, म्हणजे बेड किती अंतरावर केलं? हे आमचा 3 फुटी बेड आहे. ड्रिप आहे याला. हा 3 फुटी बेडला दोन्ही बाजूनी टोकन यंत्रासह आणि पेरणी केली हा 1 फुटावर. एका फुटाचं. साधारणपणे आहे 200 फुटाचं अंतर आहे हा हा एका बेडचं. हा 200 फुटाला इकडून 200 झाड आणि तिकडून 200 झाड 3 फुटावर हा म्हणजे 400 झाड आहे. हा हा 400 झाडाचं लमसम समजा 2 किंवा 3 भेंड्या जरी एका झाडाला धरल्या हा आणि एवढं जर काढलं तर यात कमीत कमी 20 किलो माल निघायला पाहिजे हा एका बेडला. हा तर लमसम आपण अर्धा जरी धरला, हा 10 किलो जरी माल धरला हा तर 160 बेड आहे. हो 160 गुणिले 10 हा म्हणजे 1600 किलो माल हा 2 एकरातून निघू शकतो. निघू शकतो. सर आताचे सध्या किती निघतो तुमचं? सध्या आता 5वा तोडा आहे आमचा. 900 किलो माल निघू राहिला. 900 किलो निघतो. आणि रोज वाढू राहिला माल. रोज आधी वाढतो. 300 निघला, 500 निघला, 700, 900 आणि आता तर फुटवे चालू झाले म्हणजे वाढताच. हा हा आणि सर सुरुवातीला किती माल निघला तुमचा? सुरुवातीला किती 60 किलो माल निघला फक्त. 60 पुढे मोठं भेंड्या राहायचे 1000. हा हा म्हणजे हळूहळू वाढत हळूहळू वाढतच चालू आहे. म्हणजे हा. 12-13 तोड्यात होऊन जाईल माल तेवढा. अच्छा, अच्छा. 1800 पर्यंत कमीत कमी जाईलच. कदाचित जास्त सुद्धा होऊ शकतो. हा हा सर मग याला लेबर तुम्हाला किती लेबर लागते? एवढं समजा तुम्ही एवढा मोठा प्लॉट केलाय 2 एकराचा, मग याला लेबर किती लागतं तुम्हाला तोडायला? आता सुरुवातीला 4-5 लेबर पासून चालू करून आता एक 15 लेबर पर्यंत आहे. कदाचित अजून पण लेबर लागणार. हा हा आता 15 लेबर मध्ये 900 किलो पर्यंत माल तोडलाय त्यांनी. आता लेबर वाढावं लागेल कारण माल वाढू. तसं की तुम्ही आता सांगितलं तोडा पण आता चालू केलाय तुम्ही. 5वा तोडायचा. हा तुम्ही हे तोडलेली समजा भेंडे तुम्ही कोणत्या मार्केटला नेता तुम्ही? सुरुवातीला माल कमी निघत होता तर राहुरी, घोडेगाव, सोने मार्केटला जायचं. हा, समजा. हा, आता जवळचं माल market जास्त निघत होता त्यामुळे नगरला नेतो. नगरला नेता. सर काय मार्केट भेटतं तुम्हाला तिथे? सुरुवातीला 45-50 रुपये पर्यंत मार्केट भेटलं. आता 40-35 पर्यंत जाते. हो पण तरी पण काय अडचण नाही. 35 गुणिले 900 किलो माल जरी निघला, हा 9 त्रिक 27, 30,000 रुपयाच्या आसपास पेमेंट येते समजा. हो त्यात 5-6 हजार रुपये लेबरचे जरी गेले हा तर सध्या 2 एकरात 25,000 रुपये दिवसाआड चालू आहे. हा हा आणि हा माल समजा तोडा वाढल्यानंतर आम्ही रोज करणार. आज 1 एकर, उद्या 1 एकर. हो हो मग त्यावेळेस समजा माल जर 800 किलो निघला प्लसच निघल तर 800 गुणिले 30च धरा समजा. 40 नका, 50 नका, 30 नका. समजा लमसम 30 रुपयाचा रेट जरी भेटला आणि 700-800 किलो माल निघला तर 8 त्रिक 24,000 रुपये पर डे मिळू शकते. हा म्हणजे एवढं तुमचं 1 एकर तुम्हाला म्हणजे भविष्यात तोडायचं पण अवघड होईल. हा 2 एकर तर एका दिवशी एका दिवशी होणार तोडणार नाही. नाही. एवढं मार्केटला माल नेऊन हा आपल्याच मालाचा कचरा होईल. हा मार्केट पडू पण शकतं. मार्केट पडते. हा सर मग तुम्ही ही कोणती व्हरायटी लावलेली आणि तुम्हाला कोणी सजेस्ट केली असं? हे आमचे मित्र बापू जंगले यांनी केली होती 20 गुंठी. हा ॲडव्हान्टा कंपनीची एडीव्ही 839 व्हरायटी. हा त्यांना 20 गुंठ्यात कमीत कमी 350 किलो माल दिवसात निघतो. सरासरी तुमच्या 2 एकर भेंडीला किती खर्च आला? साधारणपणे
5 किलो बियाणं जवळपास 32,000 रुपयाचं बियाणं झालं होतं. हा आता ड्रिप तर घरचंच होतं समजा आपलं, हम्म. आणि खत वगैरे झालं तर 30-35,000 रुपये, हा. आणि आतापर्यंत फवारे झाले असतील 40,000 रुपये. हा हा. लमसम 1.5 लाख रुपये खर्च झाला 2 एकराचा. आणि तुम्ही बेसल मध्ये काय कोणते खत वापरले? आम्ही शेणखताचा जास्त वापर आहे, हा आणि बेसल शक्यतो वापरला नाही म्हणलं तरी चालेल. हा. त्यामध्ये वॉटर सोल्युबल कमी आहे, पण ग्रॅन्युअल खत आम्ही ड्रिपने सोडतो. ड्रिपने ड्रिपने सोडतो आणि लागवडी वेळेस पण टाकलेलं आहे. पिकावर जास्त तुम्हाला असं कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव वाटतो? यामध्ये शक्यतो पांढरी माशी जास्त आहे, आळही जास्त आहे, अच्छा अच्छा. आणि मग तुडतुडा जास्त आहे. मग त्यासाठी 3 मुख्यतः रोग आहे. त्यासाठी तुम्हाला आता म्हणजे असं तुम्ही किती दिवसा मिळून फवारणी करता त्याला? यासाठी आम्ही साधारणपणे 5 ते 6 दिवसाला स्प्रे घेतो. हा. आणि त्याला घालून ड्रिप मधून तुम्ही काय सोडता? ड्रिपने सुरुवातीला थोडं 19-19 वगैरे एकरी 5 किलो, नंतर 12-61 स्टेजनुसार, हा हा. नंतर 13-40-13, आणि शक्यतो पण आम्ही महादनचं 8-21-21 ज्यादा सोडले. हा हा. ते आम्ही 10 दिवसाला सोडतो. हा. त्यामुळे थोडी कॅनोपी टिकून आहे झाडाला, हा हा. आणि माल पण वाढू राहिला अजून. 8-21-21 का सोडलं तुम्ही? 8-21-21 मुळे थोडी जे फ्रूटची क्वालिटी म्हणतो का आपण, भेंड्याची हिरवागारपणा जास्त येतो, हा. आणि पोटॅशचं प्रमाण चांगलं लागू होते काढू. 8-21-21 का टाकलं तुम्ही? 8-21-21 मध्ये तुम्हाला मायक्रोन्यूटन भेटते, हा. आणि त्यांची न्यूट्रंट अनलॉक टेक्नॉलॉजी असल्यामुळे हा. खतं लिच आउट होत नाही किंवा ब्लॉक होत नाही जमिनीत, हा. लगेच लागू होते. भेंडीच्या तोडणीपासून तर तुम्हाला मार्केट पर्यंत नेईपर्यंत किती खर्च येतो तुम्हाला साधारण? साधारणपणे आता माल तर वाढूच राहिला, समजा लेबर वाढतीलच अजून, तरी एकरी 5,000च्या वर लेबर जाणार नाही. हा. समजा एकरी 20 लेबर लागलं तरी 300 रुपये रोज आहे, समजा 6,000 रुपये होतील लेबरचे. हा. आणि गाडी तर काय आमची घरचीच आहे, हा. भाडं नाही. हा हा. समजा मग तेवढाच कॉस्टिंग आहे, दुसरं काय तेवढा, नाही. हा. 5-6 रुपये जरी गेले तर 20-21 हजार रुपये आम्हाला पर डे राहतात पर डे राहतात. सध्या. भेंडी हे पिकच का सुचलं? भेंडी पीक माणसाला कमीत कमी लॉस मध्ये नाही घालणार. तुमचे घातलेल्या पैशापेक्षा 2-3 पट तर ते पैसे देणारच. हा हा. तसं तुमचं इतर टोमॅटो सारखं पीक केलं, हा. भाव नसला तर तुम्ही लॉस जाऊ शकता त्याच्यात. हो. तसं मिनिमम भेंडी कमीत कमी एखाद्या वेळेस ठीक आहे, हा, पण भेंडी बरोबर. 20च्या आत विकणार नाही. हा. खर्च तर काढून खर्च प्लस पैसेच देते. हा. तसं तुम्ही टोमॅटोचे कॅरेट द्या, कधी वेळेस 100ला 5 येतात. हा. तसं तुमचे बाकीचे इतर काकडी झालं, म्हणजे भेंडी मिनिमम 20 रुपये मिनिमम भेंडी तोट्यात जात नाही. हा. कमीत कमी 20 रुपये तरी जाते. जातेच. तशी 50, 60, 70 पण जाते, पण 20च्या आत येतच नाही. हा हा. तुम्ही लागवड किती तारखेला केली म्हणजे? आम्ही ही लागवड 10 मेला केली. 10 मे. 10 मे कडक उन्हाळ्यात. म्हणजे आता 2-2.5 महिने झाले म्हणायचं. 2-2.5 महिने. फवारणी किती दिवसातून करता तुम्ही? आम्ही साधारणपणे 7-8 दिवसाला फवारणी करतो याच्यावर. हा. तर साधारणतः तुम्हाला किती खर्च येतो त्याला? समजा एकरी 2-2.5 हजार रुपये. मॉलिक्यूल चांगलेच वापरतो, कारण साधे मॉलिक्यूल जर वापरले तर त्याची पानाची जर कॅनोपी टिकली नाही तर प्लॉट लवकर खराब होतो. हा. मग कमीत कमी चांगले मॉलिक्यूल किंवा ग्रीन ट्रँगलचे मॉलिक्यूल वापरले हा. तर प्लॉटला कॅनोपी राहते, आणि भेंड्याची शायनिंग पण जास्त राहते. हा. आणि वॉटर सोल्युबल किती दिवसातून वाढवतो? वॉटर सोल्युबल 2 तोड्याला, 2 तोड्याला. तोड्याला म्हणजे 4-5 दिवस मिळून 5-5 किलो, आणि 8-21-21 समजा 10-12 दिवसाला हा. एकरी 10. अच्छा अच्छा. आणि मायक्रोन्यूटन तर चालूच आहे समजा. मायक्रोन्यूटन पण चालू. ती आपली युट्यूब फॅमिली आहे, तुम्ही त्यांना काय सल्ला देता? म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला देता? सल्ला असा आहे का, भेंडी हे पीक कमीत कमी तुम्हाला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न, आणि तुम्हाला लॉस तर घालणार नाही ते. आणि तुमच्याकडे जर चांगलं लेबर मॅनेजमेंट असेल, लेबर जर असेल चांगलं तुमच्या भागात, तर तुम्हाला 100% भेंडी पैसेच करून येईल. हो. आणि 20 रुपयाच्या खाली शक्यतो येतच नाही. गेली तर 40-50 रुपये पण जाते. हा. ते लॉस काय व्हायचे चान्सेस कमी आहेत. हा. हा. लॉस तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना खूप चांगला सल्ला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, या पिकाबद्दल तुम्हाला काय वाटले आणि तुमच्या तिकडे कोणते पीक घेतले जाते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या फार्मटेक राज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.